एक पॉलिटिकल ऑब्झर्व्हर म्हणून तुम्हाला आता मी बऱ्याचदा तुमच्याशी बोललोय कधी महापालिका निवडणुकांच्या वेळेस किती वेळेस तुमचा वॉर्ड न्याय अभ्यास आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट बारीक बघत असतात. मनसे शिवसेना एकत्रीकरणाचा किती फरक पडू शकेल किंवा त्यांच्या एकत्र येण्याचा? बघा, महानगरपालिकेमध्ये आपल्याला माहिती आहे कट थ्रू अगदी नॅरो मार्जिनने असतं. 400 मताने येतो, 500 मताने येतो, 1000 मताने येतो, 1200ने येतो. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ वोट्स कसं होतं याच्यावरती महानगरपालिकेमध्ये बरेचसे वॉर्ड त्याच्यावर अवलंबून असतात. काही वॉर्डात मनसेमुळे आमचं नुकसान होतं, ही वस्तुस्थिती आहे, ती तर मानायलाच पाहिजे. मनसेची देखील आज काही मतं आहेत, हे देखील मानायला पाहिजे. आता कदाचित 2 मतं एकत्र झाल्यावरती काय होऊ शकतं, तर 100% हीच मतं जर एकत्र होऊ शकली तर होतीलच असं नाही. कधी कधी राजकारणात 1+1 2 नसतंच, कदाचित 1+1 -1 पण होतं. त्याच्यामुळे जर तरवर आहे सगळं. पण असं आपण समजतो, पॉलिटिकल अनालायझर म्हणून तुम्ही जर विचार कराल की अरे हे दोघे एकत्र आले तर एवढे वॉर्ड जिंकू शकतो, कागदावरती जिंकू शकतो, परंतु नुसते कागदावरती मतं एकत्र होत नाहीत. ती खाली ग्राउंडमध्ये त्या 2 पक्षाचे कार्यकर्ते एकत्र काम करायला पाहिजेत. त्या 2 पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जॉईंटली लोकांना कन्व्हिन्स करायला पाहिजे. लोकांच्या डोक्यामध्ये हा विषय व्यवस्थित गेला पाहिजे. त्याच्यामुळे हा विषय खालपर्यंत कसा जातो हे सगळं जरतरवरती अवलंबून आहे आणि ह्या 2 नेत्यांनी घेतलेल्या निर्णयावर अवलंबून आहे. तसं भाजप शिवसेना एक नॅचरल अलायन्स म्हटलं तसं मनसे शिवसेना नॅचरल अलाय होऊ शकतात. तसं बघायला गेलं तर नॅचरल अलायन्स कशाला म्हणायचं आणि अनॅचरल कशाला म्हणायचं. आता नॅचरल म्हणजे ज्या लाईनवरती पक्ष स्थापन झालेले आहेत, जसं शिवसेना भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या लाईनवरती होते, त्याच्यामुळे ती नॅचरल अलायन्स होती. तसं ह्यांच्याशी तर नॅचरल अलायन्स म्हणजे शिवसेनेतनंच फुटून मनसे तयार झालेला आहे, त्याच्यामुळे नॅचरलच आहे तो. हे माती एकच आहे. आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत, त्यात कधी होतील आपल्याला माहित नाही, पण महापालिका निवडणूक या शिवसेनेसाठी ऍसिड टेस्ट असणार आहे असं म्हटलं जातं. कारण लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळालं, पण एक्झॅक्ट ऑपोजिट आपल्याला रिझल्ट विधानसभेत